My name is Devender. I'm a retired professor from Khalsa College. I have been suffering from my knee problem for the last 12 years, and I have been doing the different treatments, but every time the doctors were telling me to go for knee surgery. My surgery was getting postponed by one reason or the other. And now in the last year also, I even took the date for the surgery, but I did not get my fitness because of my autoimmune system problem. So now again doctor was telling me to go for surgery, but fitness is the issue. So I went to Delhi. There I met my cousin who is a doctor. He suggested me that there is some new technology which has come, which is called QSRT. This technology is providing an alternative therapy. So I thought of giving it a chance, and I came back to Bombay. I tried to find out where this surgery or where this treatment is being given. So I found that in Panvel there is one clinic which is called Shri Clinic, that there they have got the QSRT machine. So I came. They have told me that there will be 9 sessions which will be taken. I have completed 6 sessions, but with every session I feel that there is a change. My pain has reduced, my swelling on the knee has reduced, my swelling on my feet has reduced. I really don't know. It is only after I complete the therapy I will come to know that how long this effect will be there. But at present I'm definitely feeling the difference. And I feel much more comfortable in walking also. The atmosphere in the clinic is good. He is very cooperative, and I come here and I feel like at home, and I'm comfortable here. Thank you. मला गुडघ्यादुखीचा दोन्ही गुडघ्यादुखीचा त्रास आहे, पण QRST मशीनमुळे माझं बरंच फरक झाला. जो माझा दोन्ही पाय आपडत होते ते आता बऱ्यापैकी जरा म्हणजे 9 सेक्शनपैकी माझा 5वा सेक्शन आहे. 4थ्या सेक्शनपासून मला जो आकडणं पेन होणं थोडं कमी व्हायला लागलं आहे, आणि मला ही सरांकडून म्हणजे चांगला रिस्पॉन्स मिळतो. आणि मला तरी वाटतं 9 सेक्शनपैकी मला थोडा तरी आधार मिळेल. आणि फिजो नंतर हे मशीनच्या मशीनच्या त्याच्यामुळे खूप मला थोडा फरक पडला आहे. आणि नंतर ते झाल्यानंतर फिजो मॅडमने एक 4-5 प्रकारचे मला फिजो दिले आहेत, कसं करायचं काय, त्याच्यामध्ये पण मला थोडा फरक जाणवतो. माझी सूज कमी झाली ती कॅबोनी यांची, थोडंसं चालण्यामध्ये थोडंसं जी वाकडी चालू आहे ती थोडी तरी कमी वाटते मला. आणि माझे होप्स एक 9 सेक्शनपैकी मला थोडा आधार मिळाला या QRSTच्यामुळे. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवांगी जरकर. मी हायकोर्टमध्ये ॲडव्होकेट आहे आणि स्पेशलिस्ट केसेस हँडल करते. वकिलाचं जीवन खूप धकाधकीचं असतं. बऱ्याचशा फाईल, बरेचसे कोर्ट याच्यामध्ये, शिवाय क्लायंटचा स्ट्रेस, हे सगळं हँडल करावं लागतं. या स्ट्रेसमध्ये जात असताना एक दिवस मी अचानक घरी पडले, आणि पडलेलं असताना त्यानंतर 2 ऑर्थोपेडिक डॉक्टरांना मी कन्सर्नसुद्धा केलं. शिवाय माझी फिजिओथेरपी चालू होती, पण पेन काय कमी होईना. शेवटी म्हणतात ना, असं वाटायला लागलं की ऑपरेशन करू का काय करू, का त्याच्यामध्ये स्टिरॉइडचं इंजेक्शन घेऊ, अशा बऱ्याच गोष्टींनी मन अगदी बेचैन झालं होतं. पण त्याच वेळेला मी वेगवेगळ्या ट्रीटमेंट सर्च करत होते पेन रिलीफसाठी. आणि त्या पेन रिलीफ सर्च करत असताना मला QRST ह्या ट्रीटमेंटची माहिती मिळाली. त्याबद्दल थोडीशी अधिक माहिती घेण्यासाठी मी FBवर त्यांच्या ॲड्ससुद्धा बघितल्या. त्याचबरोबर बिझनेस ग्रुपमध्ये डॉक्टर गजेंद्र सिलिमकर ह्यांची एक पोस्ट होती, तर ती पेन रिलीफसाठी होती. मला वाटलं की आपण हा ट्राय करून बघू. आपण एवढे प्रयत्न करत आहोत, अख्खा मे महिना आपण या सर्व गोष्टीला ट्राय केला आहे, पण तरी पण आपलं पेन काही कमी होत नाही आहे. मग त्याच वेळेला मी डॉक्टर गजेंद्र सिलिमकर ह्यांना फोन केला, आणि त्यांच्या QRST क्लिनिकला, श्री क्लिनिकला मी पनवेलला येऊन त्यांना भेटली. त्या ट्रीटमेंटबद्दल माहिती घेताना मला कम्प्लिटली असा कॉन्फिडन्स आला पहिल्याच कन्सल्टेशनमध्ये की माझं पेन
हे कमी होईल आणि जो त्रास होतोय आणि आता कोर्ट माझं जे चालू झालेलं आहे आणि त्यात जो प्रॉब्लेम मला फेस होतो आहे तो कमी होईल आणि मग मी ह्या QRST ट्रीटमेंटला होकार देऊन ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. पहिले 2 दिवस जास्त काही फरक जाणवला नाही, पण तिसऱ्या दिवसापासून मला जाणवायला लागलं माझ्या बॉडीमध्ये काहीतरी चेंज होतो आहे, त्या ठिकाणी पेन कमी होतं आहे आणि कुठेतरी एक पेनचा रिलीफ मिळतो आहे. जो रात्री झोपल्यानंतर सकाळी उठल्यापर्यंत जो पेन रात्री जाणवायचा आणि त्याच्यामुळे झोप इनकम्प्लीट व्हायची तो कुठेतरी दूर झाला. अख्खा दिवस जो म्हणतात ना हाताला जे आतमधून असं कट झाल्यासारखी फिलिंग होत होती ती कमी झाली आणि पेन अगदी माइल्ड होत गेला आणि जो पेन मला त्याच्यामध्ये जाणवत होता तो अक्षरशः आता 10 ते 15% राहिला आहे. आणि मला माहिती आहे की रेग्युलर डाएट आणि डॉक्टर गजेंद्र सिलीमकर यांच्या पुढच्या गायडन्सप्रमाणे तो पेन कम्प्लिटली बंद होऊन जाईल आणि पेन रिलीफ मिळेल. तो थँक्यू QRST, थँक्यू डॉक्टर गजेंद्र सिलीमकर आणि तुमचा ऑल स्टाफ जो इतक्या फ्रेंडली लेवलवर आम्हाला हेल्प करत आहे. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. मी नक्कीच रेकमेंड करेन ज्यांना मसल्स किंवा जर बोन रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील आणि ज्यांना खरंच पेन आहे आणि पेन दूर करायचं असेल तर त्यांनी कृपया प्लीज 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 डॉक्टर गजेंद्र सिलीमकर यांचं एकदा कन्सल्टेशन घ्या आणि QRST ट्रीटमेंट. आणि मी जेव्हा इथे क्लिनिकमध्ये आलो होतो तेव्हा मला खूप हार्टमध्ये इतका पेन होत होता की मी हा हार्ट मुवमेंटसुद्धा करू शकत नव्हतो. आणि माझे इथे जे पाठीला जे पेन होतं, मानेला जे पेन होतं ते खूप सिव्हिअर पेन होतं. आणि मी जसं सरांनी मला सल्ला दिल्यानुसार मी QRSTचे सेशन केले. आज मी 4 ते 5 सेशन केले. 4-5 सेशन नंतर मला खूप रिलीफ जाणवायला लागलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट 50 to 60% माझं दुखणं एकदम कमी झालेलं आहे. आणि मी रिलॅक्सपणे झोपू शकतो, मुवमेंट करू शकतो. हाताचा मुवमेंट माझ्या पूर्ण व्हायला लागलेला आहे. नाहीतर अगोदर माझा हात पूर्ण असा मुवमेंटसुद्धा होत नव्हता. पण आता हातसुद्धा माझा पूर्ण मागे पुढे सर्व ठिकाणी मुवमेंट व्हायला लागला. त्यामुळे मी सरांना धन्यवाद म्हणेन आणि QRST मशीनला सुद्धा मी धन्यवाद म्हणेन. कारण त्याच्यामुळे मला खूप रिलीफ आणि खूप चांगलं वाटलं. धन्यवाद.